नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या गुरुवारी 11 जानेवारी 2024 रोजी ही अमावस्या आलेली आहे आणि ही अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आहे. उद्या ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे उद्यापन केले नसेल त्यांनी उद्या उद्यापन हे करायचे आहे. याचबरोबर बघा, मार्गशीर्ष महिन्यातली ही अमावस्या आहे आणि सर्वात मोठी अमावस्या असल्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा, काही उपाय हे करायचे असतात. त्यामध्ये बघा, आपल्याला जर का पितृदोष असेल, पितरांच्या दोषापासून आपल्याला त्रास कमी करायचा असेल तर आपल्याला पितरांसाठी उद्या हे उपाय करायचे आहे. बघा, अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितृदोष असेल तर त्यासाठी आपण काही उपाय केले, पितरांसाठी काही सेवा केल्या तर बघा आपले पितृदोष हे कमी होतात. आपल्या पितरांपासून आपल्याला होणारा त्रास हा हळूहळू कमी होतो. पितरांच्या सेवेसाठी किंवा पितरांच्या उपायांसाठी अमावस्या ही विशेष महत्त्वाची मानली जाते. खास करून अमावस्येला आपल्या पितरांसाठी हे उपाय केले जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय बघणार आहोत. त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यानंतर एक उपाय करायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. बघा, आपल्याला म्हणजे आपल्या सर्वांनाच पितरांचा त्रास हा असतो. काहींना जास्त प्रमाणात असतो, काहींना कमी प्रमाणात असतो, काहींना तो जाणवतो देखील. आता ज्यांना पितृदोष असेल तर बघा त्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होत असतात. याचबरोबर घरात एखाद्याचं लग्न कार्य जमत नसतं. याचबरोबर बघा, कितीही काम करा घरात पैसा हा टिकत नसतो किंवा तुम्ही कर्जबाजारी होतात. अशा बऱ्याच समस्या ह्या पितृदोषामुळे होत असतात. तर ह्या सर्व गोष्टी का होतात तर बघा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पितरांच्या किंवा पितृदोषामुळे होत असतात. आता यासाठी कुठेही आपल्याला जायची गरज नसते. तर दर अमावस्येला आपण हे पितरांसाठी उपाय घरच्या घरी करू शकतो. सर्वात अगोदर तुम्ही सकाळी उठल्यानंतर बघा, महिलेने हा उपाय करायचा आहे. जी महिला असेल तिने सकाळी उठल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला थोडं पाणी शिंपडायचं आहे. 1 लोटा किंवा 1 मग पाणी आपल्याला घराच्या बाहेर फेकायचं आहे. बघा, तुमचा मेन गेट असू द्या, तुमच्या घराच्या बाहेरचा परिसर असू द्या, पॅसेज असू द्या, तुम्हाला 1 लोटा किंवा 1 मग भर पाणी तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा उघडून तुम्हाला घराच्या बाहेर फेकायचा आहे. यामुळे देखील आपले पितृ हे तृप्त होतात. बघा, कारण आपले पितृ हे रात्रभर हे आपल्या दरवाजावर येऊन थांबलेले असतात आणि ते फक्त हे पाण्यासाठी येऊन थांबलेले असतात. आपण घराच्या बाहेर पाणी टाकल्यामुळे ते तृप्त होऊन तेथून निघून जात असतात आणि त्यामुळे देखील आपले पितृदोष कमी होतात. आपल्याला त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. कारण पितृलोकामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि ते पाण्यासाठी फक्त आपल्या मुख्य दरवाजावर येऊन थांबलेले असतात. अमावस्येच्या दिवशी खास करून आपले पितर हे आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि ते आपण त्यांची काय सेवा करतो हे ते बघत असतात आणि ते फक्त त्यांची सेवा त्यांच्या घरात होत आहे का नाही हेच फक्त बघत असतात. जर का आपण आपल्या पितरांची सेवा दररोज किंवा त्यांचं जेव्हा पितृ पक्ष असतो किंवा पितृ जेवण घालण्याचं असतं त्या टायमाला जर का आपण त्यांची सेवा ही दर टायमाला केली तर बघा आपल्याला पितृदोष हा लागत नसतो. आपण जिवंतपणे देखील पितरांची सेवा करावी आणि आपले पितर नसताना देखील आपण त्यांची ही सेवा करायची असते. आपले पितर नसताना देखील जर का आपण त्यांची सेवा केली नाही तर बघा तरी देखील आपल्याला पितृदोष हे लागू शकतात. आता यानंतर दुसरा उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला दिवा बनवताना पिठामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे. दिवा आपल्याला चौमुखी बनवायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 4 वाती 4 टोकांना लावायच्या आहे. बघा, आपल्याला 4 वाती लावायच्या आहे. तुम्ही 2 वाती घ्याल आणि त्यांना क्रॉस करून टाकून 4 वाती लावत असाल तर असा दिवा लावायचा नाही. 4 वातींचा 4 वातींचा आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल तुम्ही वापरू शकतात. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरातलं तेल वापरा. त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या मोहरीचे थोडेसे दाणे टाकायचे आहे. अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा कुठे लावायचा तर बघा, दिवा लावण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ हे अखंड घ्यायचे. त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला ह्या दिव्याला नमस्कार करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्या पितरांसाठी दक्षिण दिशेला तुम्हाला संध्याकाळी हा दिवा, चौमुखी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात, जेणेकरून तिथे कीटक, पशु, पक्षी येऊन हा दिवा खाऊन जातील। आणि यानंतर या दिव्याखाली ठेवलेल्या अक्षता देखील तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायच्या आहे, तिथे देखील ह्या अक्षता पक्षी किंवा मुंग्या, कीटक येऊन हे खाऊन जातील। यानंतर सकाळी तुम्हाला कणकेचा पुन्हा एक दिवा करायचा आहे। बघा, सकाळी बिगर मिठाचा, मीठ न टाकता तुम्हाला कणिक मळायचा आहे, त्याचा तुम्हाला पंतीसारखा एक दिवा करायचा आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे। बघा, मोहरीचं किंवा तिळाचं तेल वापरायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला शनीच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे। यामुळे देखील तुमचे पितृदोष हे कमी होतात। ज्यांना प्रखर पितृदोष असतील त्यांनी प्रत्येक अमावस्येला हे उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहे। बघा, ह्या उपायाने तुमचे पितृदोष कमी होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या ह्या अडचणी ह्या हळूहळू कमी होणार आहे। अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे। तुम्ही हे उपाय तुमच्या घरात करून तुमच्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात। यामुळे तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक अडचणी ह्या कमी होतील। नोकरीच्या असू द्या, व्यवसायाच्या असू द्या, लग्नाच्या असू द्या, मूलबाळाच्या असू द्या, सर्व अडचणींसाठी तुम्हाला पितृदोष कमी करण्यासाठी हे उपाय प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करायचे आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।